तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, तर कशा आहात तुम्ही सगळे आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर पहिलाच बॉल टाकला, पहिलाच बॉल पियुषला पट्टाचा हेडशॉट बसला होता मित्रांनो एकदम. आणि हेडशॉट बसल्यानंतर पियुषने काय असे दन मारायला चालू घेत ना, नुसते हवात हेलिकॉप्टर शॉट होते. आणि जेवढे पियुषने कॅच दिले ना तेवढे पण आपल्या टीममेटनी सगळे सोडून दिले. एक सुद्धा कॅच आउट नाही झाला मित्रांनो. जवळपास 50 कॅच आले असतील तरी पण तेवढ्यात हाराला आपला बॉल. मग काय बॉल येऊस तर बसले निवांत. आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच बॉलला लगेच परत कॅच होता, तो कॅच पण सोडून दिला. आता कायच करावं म्हणलं, आता डोक्याला हात लावून बसलो होतं खाली. मग काय आपल्याकडे मागे कॅच आला, तो बी सुटला. आणि एक नवीन मित्र आला आपला खेळायला, त्याला पण पट्टच हेडशॉट बसता वाचला. आणि याला पहिल्याच बॉलला आऊट करायचं स्वप्न आमचं स्वप्नच राहून गेलं, कारण की आमचे तन्मय भैयानी डायरेक्ट हातातला कॅच टप्पा पाडून सोडलेला आहे. हा वाला कॅच एवढा इझी आणि सिम्पल होता, तरी पण आपल्या मित्राने डायरेक्ट पायाच्या मधून बॉल सोडलेला आहे, ते पण बाउंड्री, डायरेक्ट बाउंड्री. हा नात करते काय, कॅच सोडावाच लागतोय सोडावाच. आपला नवीन मित्र आला होता, आपण काय त्याला जास्त वेळ खेळून देणार नव्हतो. आणि तन्मयनी एक कॅच सोडला होता. आता 1000 सोडला असता तर डायरेक्ट मर्डर पडला असता भाऊ इथं. एवढं ॲग्रेशन दाखवून तुमचा भाऊ उतरला तो ओपनिंगला आणि पहिल्याच बॉलवरती अशी खतरनाक बाउंड्री मारली. आणि दुसऱ्या बॉलवरती डायरेक्ट आपला स्टंप पडला होता मित्रांनो. थोडंसं वाईट वाटलं, पण बघा आपले विरोधक किती खुश होते आपल्याला आऊट बघून, कारण की विरोधांना फक्त एकच भीती, श्रीनाथ भैयाची. आणि मित्रांनो ही क्लिप बघितल्यानंतर पोरं नक्की माझ्या रूमवर येणार आहे संध्याकाळी आज मला मारायला. आणि तेवढं झाल्याच्या नंतर आपण मॅच जिंकलो होतो मित्रांनो. आणि लास्टला चाललो होतो आपण ओम भैयासोबत चर्चा करत, कारण की त्यांना इथून तिथून ग्राउंडवरून चिडत आलो होतो आपण. खूप चिडले होते ओम भैया, पण जाऊ द्या, खूप मजा आली खेळायला. आता आम्ही जातो आमच्या हॉस्टेलला, तुम्ही जा तुमच्या घरी. धन्यवाद, बाय बाय, टाटा.